आज मी तुम्हाला गावाकडे शिमगा कसा करतात हे तुम्हाला दाखवणार आहे। गावाकडे शिमगा कणी धुलीवंदनच्या आदल्या दिवशी बरोबर कणी अशी ढोलक्या बिलक्या वाजवत कणी घुमवत असतात बघा गल्लीतनं, आणि प्रत्येक घरात जाऊन कणी 5-5 शिणी आणायच्या आणि एरंड्याचं झाड आणायचं आणि ते बरोबर मध्ये घालायचं आणि कडण कणी शिणी रचायच्या आणि ते संध्याकाळी बरोबर पेटवायचं। इथे एरंड्याचं झाड आहे आणि त्याच दिवशी कणी पुरणपोळीचा नैवेद्य असतोय, त्यामुळे कणी प्रत्येक घरात कणी पुरणपोळी ही बनवतात। त्यामुळे कणी मी आता घरात आलो आणि आमच्या घरात पण बनवा चालू आहेत। मग तिथनं दूध घालायला गावात गेलो आणि हे अजितदादा किल्लेदार सरकार म्हणतात त्यासनी, आणि इथं नारळ फोडून कणी होळीला कणी हिने नैवेद्य दाखवलेलं आहे। आणि ही गावातली पोरं बघू शकता, ही कणी शिवप्रेमी युवक संघटना इथली पोरं आहेत। आणि मग तिथनं कणी इथं आलो बघा, आरकेच्या इथं आलो, आरकेच्या इथं पण पेटवा चालू होतं आणि पलीकडे पण पेटवा चालू होतं। जवळपास कणी आमच्या गावात 20 ते 25 जागी कणी होळ्या पेटवल्या जातात आणि कणी नुसतं बोंबला बोंब असं चालू असते सगळीकडं। मग तिथनं कणी इथं माळावर आलो बघा, ही माळावरची गँग कशी आहे, सुट्टी नाही, गावाकडची कणी एक नंबर होळी असत्या आणि होळीपेक्षा आमच्या इकडल्यापेक्षा कणी कोकणात एक नंबर असते। मग तिथनं आलो, इथं नारळ तेन फोडला, अगरबत्ती लावली आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो कणी तो दाखवला बघा। माळवाडीवर आहे आणि अंधार असल्यामुळे काय तुम्हाला एवढं क्लिअर दिसणं झालं आणि बरोबर त्या दुसऱ्या दिवशीचं पण सगळं दाखवणार आहे आणि जे आज काय काय झाले ते पण तुम्हाला दाखवायला आलो आहे। मग तिथं नैवेद्य फोडला आणि कणी गावात आलो। मग इथं कणी कॅरम खेळायला तिथं गावातली पोरं, शिवप्रेमी युवक संघटना खडकेवाडा ही एकदम भक्त आहेत कट्टर आणि याच्या नादाला लागून चालत नाही। मग तिथनं आलो घरात, मग तिथनं मस्त जेवण केलं बघा, पुरणपोळी, बटाटो भाजी व अळूची आमटी आणि भात एक नंबर केलता, मस्तपैकी जेवण झालं। त्या दुसऱ्या दिवशी कणी दूध घालायला आलतो गावात, तिथं कणी हे गोळं करतात बघा, जे रात्री पेटवलेलं असते कणी त्याचं कणी गोळं करतात आणि अडवतात गाड्या। 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये तुमच्या इच्छेनुसार द्यायला लागते, त्याशिवाय सोडत नाहीत। मग ही इथं आलतो बघा, ग्रामपंचायतली ही गँग ही इथं अडवल्यात आणि प्रत्येकाच्याकडनं कणी 1-2 रुपये, 5 रुपये घ्यायचं, त्याशिवाय सोडायची नाही गाडी। जर गाडी गेली कणी गोळा फेकून मारायचा, सुट्टी नाही। आणि इथं माळावर चाललेलो बघा, इथं जर कणी ह्या पोरांनी कणी स्कॅनरच काढलेला, ही खोया लावड्याची पोरं आहेत माळावरची, शान नाहीत, ऐकत नाहीत। मग तिथनं जरा पुढं आलो बघा, ही पण गँग, ही बघा आमचं यातला भावकीतला एक मेंबर आहे, कशी बोंबलेली दंगा, सुट्टी नाही इथं खूप मनुष्य। तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते, आवडला असेल तर फॉलो करावं लागते। सप्लाय जय हिंद, जय महाराष्ट्र।